भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या संभाव्य भाजप घर वापसीबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करतायत, तसंच खडसेंचा भाजप प्रवेश आपण कधीही रोखला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत गिरीश महाजन बोलत होते। विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया देत तावडेंना भेटल्यानंतर त्या भेटीबाबत विचारणा करणार असल्याचं सांगितलंय। पण आता रिसेंटली एक फोटो आमच्याकडे आला की तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते विनोद तावडे हे खडसेंना जाऊन भेटतात। एकीकडे तुम्ही संघर्ष करायचा, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जाऊन भेटायचं, याच्याकडे गिरीश महाजन कसं बघता? ठीक आहे ना, आता त्यांचा प्रश्न आहे ते का गेले काय, मी काही त्यांच्याशी बोललो नाही किंवा विचारलं नाही, पण असू शकतात तब्येत विचारायला गेले असतील, काही हालचाल विचारायला गेले असतील, मला काही आक्षेप नाही त्याबद्दल काहीच। ते पण कसं वाटतं म्हणजे तुम्ही एकीकडे त्यांनी पक्षाबद्दल बोलणं, तुमच्याबद्दल बोलणं, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणं आणि मग दुसरीकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना जाऊन भेटणं, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही का तयार होत? नाही, मला तर माहीत नाही, हो संभ्रम तर होतोच, पण मला माहीत नाही ते काय भेटले का, पण मी फोन करून विचारेल तावडेंना की माझे त्यांचे जेवढे संबंध आहेत विनोद तावडेंचे माझे, मी त्यांना विचारेल की बाबा काय काय नाही, पण मला असं वाटतं की फार विचारायचं कारण पण नाही। आता ते तब्येत पाहायला गेलं असतील, काय विचारायला जुने संबंध आहेत, इतके वर्ष आम्ही सगळे सोबत होतो, गेले असतील, मला काय आक्षेप घ्यायचं काही कारण पण नाही त्यांच्याबद्दल। पण अशी चर्चा सुरू आहे म्हणजे आमच्या तुमच्या कदाचित कानावर चालली, त्यांची काय घरवापसीची तयारी चालू आहे, खडसेंना पक्षात परत यायचं आहे? नाही, मला माहीत नाही की त्या बाबतीमध्ये, मला ते तर घरवापसीसाठी तर कधीच मागे लागलेले आहेत, कधीपासून दिल्लीला जाऊन आले, इकडे जाऊन आले, तर मी सांगितलंच आहे की बाबा हे किती मागे लागलेत म्हणून परत यायला, इकडे भाजपत घ्या, ते त्यांनी सांगितलं आहे की माझे फोटोही काढले, माझ्या गळ्यामध्ये मफलरही टाकलं आणि मग यांनी थांबवलं, आणि मी कशाला थांबवू? पक्षात मी काय एवढा मोठा आहे का की दिल्लीवाल्यांना सांगू की बाबा थांबून घ्या म्हणून? तुमचा प्रवेश केल्यावर जर ते फोटो समोर येत नसेल, माझे फोटो कुठे गेला, तर म्हटलं मला कसं माहीत? दिल्ली तुम्ही जाऊन फोटो काढतात, तुमची डायरेक्ट ते म्हणे माझी डायरेक्ट लाईन आहे, त्यांची हॉटलाईन आहे त्यांची, चांगलं आहे, आपण तर कधी काही फार असं छोटे माणसं आहेत, आपण ते मोठे नेते आहेत। आणि याबद्दल बोलण्यासाठी एकनाथ खडसे स्वतः फोनवरून आपल्या सोबत आहेत। एकनाथ खडसेजी, तुम्ही भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत आहात असं गिरीश महाजन यांनी दावा केलाय, काय तथ्य आहे या दाव्यात? तुम्ही घरवापसीसाठी प्रयत्नशील आहात? मी भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील नाही आज। यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा यासाठी मला पहिल्यांदा अमित शहा साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला दिल्लीला बोलवलं होतं लोकसभा इलेक्शनच्या वेळेस, आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप में आ जाओ, वहाँ क्या करते पास सबके पास। मग त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की मी सोचता हूँ, विचार करेल असं त्यांना सांगितलं होतं। त्याच वेळेस त्यांनी मला सांगितलं विचार काय करता, अभी क्या भी प्रवेश कर लो, नड्डाजी के पास जाओ। त्यावेळेस मी नड्डाजींकडे विनोद तावडेंसहित गेलो होतो। ओके। आणि त्या ठिकाणी नड्डाजींनी माझ्या गळ्यामध्ये मफलर घालून त्या ठिकाणी प्रवेशाच्या संदर्भामध्ये उभाचही केलं होतं। ही लोकसभेच्या वेळची गोष्ट आहे, बरोबर। आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी मला सांगितलं की स्थानिक लोकांचा विरोध आहे आणि अशा निवडणुकीच्या कालखंडामध्ये प्रवेश करणं योग्य होणार नाही। स्थानिक लोकांचा म्हणजे कुणाचा विरोध आहे तुम्ही समजू शकता। गिरीश महाजनांकडे बोट दाखवताय तुम्ही? तुम्ही समजा, मी नाही सांगत। नाही, कारण हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला तर त्यांचं म्हणणं पडलंय की मी इतका मोठा नेता नाही की माझ्यामुळे खडसेंचा प्रवेश थांबवावा, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पक्षातला एक छोटा नेता आहे। नाही, ते छोटे नेते आहे पक्षातले, म्हणून मुख्यमंत्री त्यांच्याशिवाय चालत नाही। माननीय मुख्यमंत्री गिरीश महाजन सांगतील तेच वागतात असे चित्र महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे ते लहानच आहे की त्यांना मोठं म्हणतच नाही। पण मी सांगतो या ठिकाणी की मला आता या ठिकाणी राष्ट्रवादी सोडायचे नाही, मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहणार आहे। मी आयुष्यामध्ये माझ्या भारतीय जनता पार्टीसाठी 40 वर्ष दिले। भारतीय जनता पार्टीविषयी मी एकही अपशब्द कधीही बोललो नाही, भाजपविषयी नाही सर बोललो, मुख्यमंत्र्यांविषयी बोललो तर तत्वाविषयी बोललो, व्यक्तिगत टीका नाही केली मुख्यमंत्र्यांविषयी, आणि विरोधक म्हणून तर करणं माझं काम आहे, त्यात गैरवाटण्याचं काय कारण आहे? मी भाजपला कधी शिवाय घातल्या नाही,
एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी शरद पवार साहेबांना सोडणार नाहीये. माझा वाढदिवस आहे 75वा. त्या 75व्या वाढदिवसाला बहुसंख्य नेत्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, आणि पण माझ्या पण एकनाथ संबंध खडसेजी मला एक गोष्ट सांगा, तरी आहे. मला एक सांगा, नेहमी चर्चा असते की एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार किंवा घर वापसीसाठी ते प्रयत्न करतायत असा दावा महाजनांनी केलेला आहे. म्हणजे आता तुम्ही भाजपमध्ये कधीही प्रवेश करणार नाहीयेत या चर्चांना तुमच्याकडून तुम्ही पूर्णविराम लावत आहात? पूर्ण विराम दिलेत आहे. मी राष्ट्रवादी पक्ष आता सोडणार नाही. मग विनोद तावडे आणि तुमच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? ही भेट कशासाठी होती? तर प्रकृतीची विचारपूस केली त्यांनी. हम्म, ते रक्षाताईला भेटण्याला आले होते. हम्म, आणि स्वाभाविक त्या ठिकाणी मी असल्यामुळे माझ्या प्रकृतीविषयी चर्चा केली. विनोद तावडेचं नाही तर दिल्लीचे वरिष्ठ नेत्यांशी माझा संपर्क आहे. हम्म, मी 40 वर्ष काम केलं त्या पक्षामध्ये. त्यामुळे मग अमित शहा साहेब असतील, राजनाथ सिंगजी असतील, व्यंकय्या नायडू असतील, नितीन गडकरी साहेब असतील, हम्म. का आणखी पियुष गोयल असतील, अनेक नेते दिल्लीचे हे माझ्या मी गेल्यानंतर भेटतात, बोलतात. स्वाभाविकपणे इतक्या वर्षाचा संबंध असल्यामुळे भेटणं चालू असतात. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. हम्म. एकनाथ खडसेजी, महाजन असं सुद्धा म्हणाले की विनोद तावडे यांना भेटल्यानंतर खडसेंसोबत नेमकी भेट कशासाठी होती याबाबत विचारणा मी करणार असं महाजन म्हणाले आहेत. आता मग कसे लहान नेते असल्यामुळे ते विचार करू शकतो मोठ्या नेत्यांना. हम्म. पण एक प्रश्न मी पुन्हा एकदा विचारतो एकनाथ खडसेजी, कारण तुम्ही म्हणाला आहात की आता भाजप प्रवेशाच्या चर्चांना मी पूर्णविराम लावतोय, पण जेव्हा सेकंड इन कमांड भाजपमधले नेते आहेत अमित शहा, ते तुम्हाला आमंत्रण देत आहेत पक्षप्रवेशाचं, त्यानंतर कोणात इतकी ताकद आहे की तुमचा तो पक्षप्रवेश थांबवेल? काय घडलं काय नेमकं ते महाराष्ट्राला आज सांगून टाका. त्यावेळची जी परिस्थिती होती लोकसभेच्या वेळची, त्या परिस्थितीविषयी माननीय शरद पवार साहेबांची मी चर्चा केलेली होती. हा, मी त्यांना ती परिस्थिती त्यांना समजावून सांगितली होती की असा हा विषय आहे, हम्म, तर मला भाजपचा प्रचार करावा लागेल. हम्म. ठीक आहे, पण आता आणखी एक चर्चा आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एक नेते म्हणून विचारतो की शरद पवार हे एनडीए मध्ये जाऊ शकतात अशा शक्यता होत्या. काल पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की शरद पवार पक्षाचे काही खासदार हे अस्वस्थ आहेत. या चर्चांकडे तुम्ही कसं बघता त्या पक्षातले एक नेते म्हणून? मी तसंही बघत नाही. मी बघतोय शरद पवार साहेब जिकडे तिकडे मी. ठीक आहे, मग मला एक सांगा, उद्या एनडीए मध्ये जाण्याचा विचार झाला तर तुमची भूमिका काय असणार आहे? कारण पक्षातल्याच काही नेत्यांची ती भूमिका असल्याचा दावा संजय राऊतांनी बोलताना केला होता, तसे संकेत दिले होते. मी पवार साहेबांबरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे. एकनाथ खडसेजी, धन्यवाद. आपण सविस्तर बोललात आमच्याशी, तुमची भूमिका विशद केली त्यासाठी. तर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना मी पूर्णविराम देत असल्याचं एकनाथ खडसे यांनी आता झी 24 तास सोबत बोलताना सांगितलं.